सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांनी दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी हात रिक्षा ही एक अमानवीय प्रथा असल्यामुळे पुढील 6 महिन्यात सर्व 94 हात रिक्षा कायमस्वरूपी बंद करून या सर्व रिक्षा चालकांचे ई रिक्षाद्वारे पुनर्वसन करण्यात यावे. ई रिक्षा राज्य सरकारने खरेदी करण्यास त्यांनी आदेश दिला होता. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी 6 महिन्याचा कालावधी पूर्ण होत असून राज्य सरकारकडून ई रिक्षा चालकांना देण्याबाबत कोणती ठोस कारवाई होत नसल्याने संघटनेने मंगळवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून हात रिक्षा व ई रिक्षा बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ई रिक्षा संदर्भात 6 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. त्याच्यामध्ये असं नमूद केलं सर्वोच्च न्यायालयाने की 6 ऑगस्ट पासून 6 महिन्याचा कालावधी राज्य शासनाला देण्यात आलेला आहे की 6 महिन्यामध्ये ई रिक्षा धारकांना, जे परवानाधारक ई रिक्षा आहेत त्यांना सर्वांना ई रिक्षा हे शासनाकडून देण्यात याव्या. पण आज 6 फेब्रुवारी झाली, 6 महिने आजच्या तारखेला 6 महिने पूर्ण होऊन गेले तरी प्रशासनाकडून अजून पण कोणती दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही 10 तारखेपासून 10 फेब्रुवारी पासून बेमुदत बंदचा इशारा केलेला आहे. आम्ही बंद ठेवणार आहे आणि तो बंद हा बेमुदत असणार आहे जोपर्यंत आमच्या 74 ई रिक्षा धारकांना, टोटल एकूण 94 रिक्षा मालक आहेत, त्यांना शासनाकडून ई रिक्षा मिळत नाही तोपर्यंत हा आमचा बंद कायम राहणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येऊन आज 6 महिने झाले तरी सुद्धा प्रशासनाला रिक्षा माथेरानमधील चालकांना द्यायची की नाही हा आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. असं वाटायला लागलंय की आम्हाला या रिक्षा अजूनही अशाच वडावं लागतील काय. आता सुप्रीम कोर्टाचा अंमलबजावणी याच्यावर होणार आहे की नाही होणार हा आम्हा रिक्षा चालकांना आमच्यावर अन्याय आहे.